मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघत आहोत। आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या संदर्भात किंवा आपल्या जो केंद्र सरकार आहे किंवा भारत सरकार आहे, भारत सरकारच्या माध्यमातून जो एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जातो त्या उपक्रमाच्या अंतर्गत जी एक महत्त्वाची भरती परीक्षा आयोजित केली जाणार आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे। ही जी भरती परीक्षा आहे ती भरती परीक्षा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड जी कंपनी आहे, जी कंपनी आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून चालवली जाते, या कंपनीच्या माध्यमातून जी एक महत्त्वाची भरती परीक्षा आयोजित केलेली आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे। आता ही जी भरती परीक्षा आहे ही भरती परीक्षा प्रामुख्याने जे वेगवेगळ्या प्रकारचे व्होकेशनल कोर्स किंवा इतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रता आहेत या पात्रतांच्या संदर्भामध्ये असणारी महत्त्वाची भरती परीक्षा आहे। आता आपल्याला या ठिकाणी या भरती परीक्षेच्या संदर्भात अधिकची माहिती बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत ही सर्व माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल। आता या उपक्रमाच्या अंतर्गत आपल्याकडे जी वेगवेगळ्या प्रकारची मोठी समुद्रामध्ये मालवाहू जहाजं किंवा जी अत्याधुनिक सुरक्षेच्या संदर्भामध्ये जी जहाजं पण महत्त्वाचे असतात त्या जहाजांच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचं काम आहे ते काम या कंपनीच्या माध्यमातून चालतं। त्या कंपनीलाच आपण माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड असं म्हणतो की ज्याच्यामध्ये जहाज बांधणीचं काम हे प्रामुख्याने केलं जातं। हा जो उपक्रम आहे हा उपक्रम मुंबईतील माझगाव या ठिकाणी आता स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता या ठिकाणी या उपक्रमाच्या अंतर्गत जे एक महत्त्वाची भरती परीक्षा आयोजित केलेली आहे ती भरती परीक्षा इथे आपल्याला बघायची आहे। यामध्ये इथे जी जाहिरात आहे ती जाहिरात MDL TS1 2025 मधील जाहिरात आहे। MDL प्रशिक्षण शालामध्ये वर्ष 2025 करता प्रशिक्षु अधिनियम 1961च्या अंतर्गत 523 ट्रेड अप्रेंटिसची ही निवड आहे आणि यासाठी अर्ज मागवलेले आहेत। म्हणजे जवळपास 523 या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत। आता ह्या जागा जर आपण बघितल्या तर या ट्रेड अप्रेंटिस या तत्वावरच्या आहेत। म्हणजे तुमचे अप्रेंटिससाठी या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। आता अप्रेंटिस म्हणजे या ठिकाणी एक पूर्व परीक्षा किंवा पूर्व प्रकारची आपण तयारी असं म्हणू शकतो। तुम्ही एखादी नोकरीला जाण्याच्या अगोदर ट्रेनी जसं आपण म्हणतो तसं ट्रेनी या प्रकारची परीक्षा असते। आता या ठिकाणी जी 523 पदांच्यासाठी असणारी ट्रेड अप्रेंटिसची परीक्षा आहे याच्यासाठी या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत। आता याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा ट्रेनी म्हणजे फक्त या ठिकाणी तुम्हाला तिला ट्रेनिंग देऊन तुमचं स्किल किंवा या सगळ्या गोष्टी जर तुमच्या उत्तम रीतीच्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपाची सुद्धा नोकरी मिळण्याची शक्यता आहे किंवा त्या ठिकाणी चान्स लागू शकतो किंवा तुम्हाला तिथे नोकरी मिळू शकते। म्हणून या माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही एक चांगली संस्था असून त्याच्या अंतर्गत 523 ट्रेड अप्रेंटिस जी पदांची भरती परीक्षा आयोजित केली जाते ती तितकीच महत्त्वाची आहे कारण त्याच्यामध्ये तुमचं भवितव्य चांगलं असणार आहे। आता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही संरक्षण मंत्रालय संरक्षण उत्पादन विभागाची एक सूचीबद्ध प्रमुख नवरत्न कंपनी आहे। ती भारतीय नागरिकांकडून खालील ट्रेड अप्रेंटिसच्या निवडीसाठी दिनांक 10 जून 2025 मंगळवारपासून ते 30 जून 2025 सोमवार या कालावधीमध्ये अर्ज मागवत आहेत। आता या ठिकाणी 10 जूनला या अर्जांची तुम्हाला अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे ती 30 जूनपर्यंत असणार आहे। म्हणजे ऑलरेडी जर आपण बघितलं तर एक 6 दिवस झालेले आहेत आणि 30 जून त्याची अंतिम मुदत आहे। त्या तारखेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड जी कंपनी आहे ही कंपनी संरक्षण मंत्रालय संरक्षण उत्पादन विभागाची एक महत्त्वाची कंपनी आहे की जी सुरक्षेच्या संदर्भातील असणाऱ्या पाणबुड्या असतील किंवा जी वेगवेगळी क्षेपणास्त्र किंवा वाहून नेणारी जहाजं असतील किंवा समुद्राच्या माध्यमातून नौदलाच्या मध्ये असणारी समाविष्ट केलेली जी सुरक्षेची जहाजं आहेत याच्या संदर्भातील उत्पादन करण्याची एक महत्त्वाची कंपनी आहे। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी 2 ग्रुप केलेले आहेत, ग्रुप क आणि ग्रुप ख असे 2 ग्रुप आहेत।
या ग्रुपच्या संदर्भात असणारी पात्रता दिलेली आहे, जागा दिलेल्या आहे, त्या सगळ्या प्रकारची इथं माहिती आहे. आता या संदर्भातील आपण माहिती बघूयात. गट क जो आहे तर गट क साठी पात्रता तुमची असणार आहे 10वी उत्तीर्ण ही पात्रता तुमची असेल आणि संबंधित जो ट्रेड इथं दिलेले आहे ते ट्रेडची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पदं दिलेली आहेत, त्या ठिकाणी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रवर्गाकरता राखीव असणारी पदं दिलेली आहेत आणि वयोमर्यादाही दिलेली आहे. आता गट क हा जो आहे या गट क साठी तुम्हाला ट्रेनिंग पिरियड तुमचा 2 वर्षाचा असेल आणि तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीमध्ये तुम्हाला कायमस्वरूपाची नोकरी मिळू शकते. आता यासाठी वयाची पात्रता 1/10/2025 पर्यंत जो उमेदवार अर्ज करणार आहे त्याचं 15 ते 19 वर्षापर्यंतच वय असणं गरजेचं आहे. 15 वर्षापेक्षा कमी वयाचाही त्या ठिकाणी उमेदवार चालणार नाही किंवा 19 वर्षापेक्षा जास्त वय असलेलाही उमेदवार तिथे चालणार नाही. आता ग्रुप क किंवा गट क मध्ये एकूण 5 पद आहेत. यामध्ये ड्रॉप्समन मेकॅनिकलचं आहे, इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, पाईप फिटर आहे आणि स्ट्रक्चरल फिटर आहे. असे 5 प्रकारच्या ट्रेडची या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत. यामध्ये ड्राफ्ट्समन मेकॅनिकलसाठी 28 पदं आहेत. यामध्ये 28 पदांचं वर्गीकरण इथं दिलेलं आहे. ते वर्गीकरण इथं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन्स जो ट्रेड आहे त्यासाठी 43 जागा आहेत. फिटर या ट्रेडसाठी 52 जागा आहेत. पाईप फिटर यासाठी 44 जागा आहेत. तर स्ट्रक्चरल फिटर यासाठी 47 जागा आहेत. यामध्ये जर बघितलं तर अनरिझर्व या पदासाठी सर्वात जास्त जागा इथं राखीव असलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर गट ख जो आहे तो गट ख याच्यामध्ये तुमची ITI परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही. त्यामध्ये तुमची वयोमर्यादा आहे ती 16 ते 21 वर्षापर्यंत तुमचं वय त्या ठिकाणी पाहिजे. 16 वर्षापेक्षा कमी पण नसलं पाहिजे आणि 21 वर्षापेक्षा जास्त पण नसलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला जो ट्रेनिंग कालावधी आहे ट्रेनिंग कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. यामध्ये आता कोणकोणते ट्रेड आहेत बघा. इथं जर आपण बघितलं तर इथं फिटर स्ट्रक्चरल म्हणून असणारा ट्रेड आहे त्यासाठी 40 पदं आहेत. ड्रॉप्समन मेकॅनिकलसाठी 20 आहेत. इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी 40 पदं आहेत. ENCT जो ICT SM जो आहे त्याच्यासाठी 20 आहेत. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलसाठी 30 आहेत. RAC साठी 20 आहेत. पाईप फिटरसाठी 20 आहेत. वेल्डरसाठी 35 आहेत. त्याचबरोबर कोपा या ट्रेडसाठी 20 आहेत. कार्पेंटरसाठी 30 पदं आहेत. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची जर पदं बघितली तर गट ख या वर्गामध्ये आहेत. यामध्ये ITI परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पुढचा आहे तो म्हणजे ग्रुप ग याच्यासाठी जर आपण बघितलं तर ग्रुप C जो आहे त्या ग्रुप C मध्ये तुम्ही 8वी उत्तीर्ण परीक्षा पाहिजे आणि जे खाली दिलेले जे ट्रेड आहेत ते ट्रेड ही तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिला ट्रेड आहे तो म्हणजे रिगर जो आहे याच्यासाठी 14 पदं आहेत आणि दुसरा आहे वेल्डर आहे. त्यामध्ये गॅस आणि जो इलेक्ट्रिक वेल्डिंग करतो अशी 20 पदं आहेत. याच्यासाठी जर तुम्ही बघितलं तर 14 ते 18 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा पाहिजे. जर रिगर या ट्रेडसाठी 2 वर्षाची अप्रेंटिसशिप असेल तर गॅस वेल्डर या पदासाठी 1 ते 3 वर्षाची तुम्हाला अप्रेंटिसशिप असणार आहे. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारची पदं या माझगाव डॉककडून या जवळपास 17 ट्रेड जे आहे त्या 17 ट्रेडमध्ये जवळपास 523 अप्रेंटिस उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्यांचं स्किल चांगलं आहे, ज्यांना या ठिकाणी आवेदन किंवा अर्ज भरणं शक्य आहे त्यांनी अर्ज भरण्यासाठी हरकत नाही. एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे आणि तुमच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून एक उत्तम प्रकारची संधी आहे. त्यामुळे जे पात्रताधारक विद्यार्थी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्यास हरकत नाही. आता या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही सर्व माहिती शेअर करा की जेणेकरून याचा त्यांना फायदा होईल. थँक्यू.